मोर्शी तालुक्यातील पाळा येथे गाई चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले। पोलीस सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान पाळा ते भिवकुंडी रोडवर पाळा येथील शेतकरी दिनेश चोबितकर यांच्या शेतातील गोठ्यातून गाई चोरून नेत असताना भिवकुंडी येथील पाळा येथे असलेल्या श्रीकांत साखरे या शेतकऱ्यांना टाटा गाडीत गाय व गोऱ्याला घेऊन जात असताना आढळून आले। त्याने सदर चालकाला हटकले असता त्यांनी त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली। श्रीकांत याला त्यांची शंका आल्याने त्याने सदरची माहिती भ्रमणध्वनीवरून दिनेश चोबितकर यांना दिली। सदर गाडी घेऊन येणारा टाटा SCE MH27 X 4234 पाळा येथे थांबविण्यात आला असता सदर गाडीची पाहणी केली। गाडीच्या मागच्या भागात गाय व गोरे आढळून आले। त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना देताच मोर्शी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। टाटा गाडीचा चालक जलील खान पठाण वय 40 वर्ष राहणार अंबाळा व शेषराव राधेलाल धोंडे राहणार अंबाळा त्यांच्याकडून अधिक विचारपूस केली असता सदर गाई आम्ही गोठ्यातून आणल्याची कबुली केली। या गाई आम्हाला गाडीपर्यंत भिवकुंडी येथील मंगलू सिरसाम व अंबाळा येथील ईशान कुरेशी यांनी गाडीत टाकून ते तेथून निघून गेले होते अशी माहिती दिली। दिनेश चोबितकर यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी आरोपीविरुद्ध सिटी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहे। अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहेत। 7 रोजी शनिवारला रात्री 9 ते 10 च्या सुमारास एक संशयित वाहन पाळा येथे मिळून आले होते। त्यामध्ये एक गाय होती। त्या अनुषंगाने गावकऱ्यांनी त्यांची चौकशी केली असता उडवाउडवीची त्यांनी उत्तर दिली। त्यामुळे त्यांनी पोलिसांना फोन केला व तिथे जाऊन त्या गायीबाबत व त्या व्यक्तींबाबत चौकशी केली असता ती गाय त्यांनी चोरून आणल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा 342/20 379 दाखल करण्यात आलेला आहे। 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। जमील खा पठाण राहणार अंबाडा आणि शेषराव धोंडे राहणार अंबाडा यांना अटक केलेली असून इतर 2 आरोपी फरार आहे। त्यांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करून पुढील कारवाई करण्यात येईल। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।